नमस्कार. बंधुता न्यूज नेटवर्कच्या निवडणुकीचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या प्रभाग 4 मध्ये आपण आज आहोत. भाजपचे उमेदवार निरंजन आवटी यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहे. निरंजन दादा, बंधुता या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आपण तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहात. कोणकोणती विकासाचे मुद्दे आणि काय विकासाचं विजन घेऊन तुम्ही जनतेसमोर चाललात? आपण तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असताना पूर्णपणे काम आणि काम आणि काम ह्याच मुद्द्यावर मी इलेक्शन लढवतोय. कारण की गेले 10 वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करत असताना आणि त्याच्या आधी माझे वडील आदरणीय सुरेश बापू आवटी हे गे 15-20 वर्ष काम करत असताना अनेक विस्तारित भाग असेल, गावठाण भाग असेल, जिथं जायला लोकांना चालायला रोड नव्हता, तिथं आज आपण ड्रेनेज, रस्ते, पाण्याची सोय, लाईटची सोय ह्या सगळ्या केलेल्या आहेत. आणि बेसिक कामं सोडून सुद्धा वार्डामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची बगीचे डेव्हलपमेंट असेल, आरोग्याच्या बाबतीत सगळे असेल, महापालिकेच्या शाळा डेव्हलपमेंट असेल, म्हणजे जे जे काम आपल्याला लोकांकडून सुचवलं जाईल त्यातलं 100 ते 100% काम करण्याचा माझा प्रयत्न असतो. एखाद दुसरं टक्के राहिलंही असेल पण त्याचा प्रयत्न केला नाही असं कधी होत नाही. आणि त्यामुळं आम्ही निवडणूक लढवत असताना पूर्णपणे कामाच्या जीवावर लढवत आहोत. निवडणूक एकंदरीत बघितलं तर सांगली महापालिकेमध्ये अटीतटीची निवडणूक होणार असं बोललं जात असताना तुमच्या विरोधात जे उमेदवार उभारलेत त्यांना पक्ष मिळाला नाही का पक्षांना उमेदवार मिळाला नाहीत? कारण की राष्ट्रीय पक्ष तुमचा असून सुद्धा तुमच्या समोर उमेदवार हे अपक्ष आहेत. समोर अपक्षच आहे. कारण असं आहे की कुठलाही उमेदवार इच्छुक जरी असला तर तो 1-2 महिने आधी वार्डाचा सर्वे करत असतो. वार्डामध्ये फिरून विचारत असतो की आपण काय करावं, कुणासंगत लढावं. आणि त्यामुळे ज्या ज्यावेळी सर्वे झाले त्यावेळी कुठल्याही उमेदवारांची मानसिकता नव्हती की आपल्या विरोधात लढावं. आणि म्हणून अनेक पक्षांनी अनेकांना एबी फॉर्म देण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी फोर्स केला की बाबा निरंजनच्या विरोधात थांबा, पण सर्वेनुसार लोकांना माहित होतं की कल काय येणार आहे. आणि त्यामुळं पक्षाचं तिकीट मला वाटत नाही कोण घेतलं असेल. आता 2 उमेदवार आहेत ते अपक्ष आहेत. आणि त्यामुळंच कामाच्या आपल्या जोरामुळं, लोकांच्या असणाऱ्या संपर्कामुळं आणि आपल्या माघारी लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियामुळं कुठल्याही पक्षाचा एबी फॉर्म घ्यायला मला वाटतं उमेदवार तयार नव्हता. तुमची जवळपास तिसरी पिढी राजकारणात आहे. बऱ्याच कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप होतो. मात्र वारसाने जर तितकंच चांगलं काम केलं की त्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप होत नाही. त्यापैकी आवटी कुटुंब आहे, म्हणजे मिरजेच्या किंवा महापालिकेच्या राजकीय पटलावर महत्वाचं घराणं. तर कशा पद्धतीने तुम्ही हा वारसा कायम ठेवलेला आहे? कारण की आतापर्यंत अनुभव असा आहे की एका पिढीनं यश मिळवलं की दुसरी पिढी त्या ह्याच्यात यश मिळवेलच असं नाही. त्यामुळे राजकारणामध्ये घराणेशाहीचा सारखा आरोप होत असतो. हे घराणेशाहीचा आरोप होतो याच्यात काय चुकीचं असं वाटत नाही. पण शेवटी आरोप होत असताना पण जो घराणेशाहीने कॅन्डिडेट पुढे केलाय तो काम केला तर म्हणजे घराणेशाहीमुळे एखाद्या वेळी लोक संधी देतील, पण परत तुम्ही दारात गेला की लोक तुमचं काय कॅलिबर आहे तेच विचारणार. तुम्ही समाजासाठी काय केलंय, लोकांसाठी तुम्ही काय काम केलंय हेच लोक विचारतात. आणि आपण काम केलंय म्हणून लोक मला आज तिसऱ्यांदा इथं उभा केलेत. आणि मी आज जे प्रचार करतोय लोकांचा प्रतिसाद बघता मला वाटतं 16 तारखेला निकाल भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार निवडून येतील याच्यात मला कसलीही शंका नाही. कारण की विशेष करून आमच्या कुटुंबाचं बघितलं, माझे आजोबा कैलासवासी देवाप्पा नावटे असतील, बापू असेल, मी असेल, माझा बंधू संदीप असेल, आमच्या सगळ्यांची भावना एकच असते की आपल्याकडे येणारा माणूस कुठल्या जातीचा आहे, कुठल्या गटाचा आहे, कुठल्या राजकीय पक्षाचा आहे, काय तो आपल्या वार्डातला काय बाहेरचा आहे हे न बघता आपल्याकडे येणाऱ्या माणसाचं काम झालं पाहिजे. आणि तुम्ही मिरजेत कुठेही फिरला तर आवटी कुटुंब काम करते हीच भावना जनमानसांच्या मनामध्ये आहे. तुम्ही मागच्या वेळी सुद्धा नवीन उमेदवारांना संधी दिली होती, तुमच्या सोबतच्या पॅनल मधल्या आता पण संधी दिली. मात्र असा एक राजकीय आरोप होते की ज्यांना दिलाय तीच दोघं का, असा हट्ट का तुमचा होता असं एक बोललं जाते. तर नेमकी काय परिस्थिती होती या वॉर्डामध्ये? हे असं काय नाही, पक्षानं हे ठरवलं. मला विशेष आभार आदरणीय सुरेशभाऊ खाडे साहेबांचे, मकरंद भाऊंचे मानायला पाहिजे, बापूंचेही मानायला पाहिजे. कारण की पक्षानं यावेळी संधी देताना जवळजवळ 11 नवीन उमेदवार मिरजेमध्ये दिले. आज मी 4 प्रभाग मध्ये मी असेल, माझ्यासोबत 3 नवीन आहेत. आज 3 नंबरला संदीप आवटी तिथं माझे नगरसेवक होते, आज ते जुने आहेत, बाकीचे 3 नवीन आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावं, प्रत्येक नवीन चेहरा समाजापुढे जावा ह्या उद्देशानं भारतीय जनता पार्टीनं नवीन चेहरे दिलेले.
मागच्या वेळी सुद्धा बोलले होते की जे ते उमेदवार दिले होते की तुमच्या म्हणजे मतदारांच्यात गेल्यानंतर लोकांच्या चर्चा की तुमच्याबद्दल कोणच काही बोलत नाही कामाच्या जीवावर तुमच्या. मात्र मागच्या वेळी जे नगरसेवक निवडून दिले होते ते आले नाही अशी लोकांची तक्रार होती. विषय यातला मुद्दा कसा आहे लोकांचा की किती दिवस आवटी फॅमिलीच्या मतांच्यावर किंवा आवटी फॅमिलीच्या सपोर्टवर उमेदवार निवडून यायचं. बाकीच्या पण उमेदवारांनी त्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण करायला नको का? नाही, प्रत्येकाचं अस्तित्व असतं. मागच्या वेळीचे उमेदवार काम करत होते. कसं असतं, वार्ड संख्या जवळजवळ 25,000 आहे. 25,000 पर्यंत सगळीच पोचतील असं पण नाही. एखाद्या भागात एखाद्यानं काम केलेलं असते, दुसऱ्या भागात एखाद्या ह्यानं काम केलेलं असते, की वार्ड वाटून घेतला जातो की 4 नगरसेवक आहेत, आपण हा भाग बघूया. आणि मग इकडच्या भागाला वाटतं की तो नगरसेवक आला नाही, तिकडच्या भागाला वाटते की हा नगरसेवक आला नाही. त्यामुळे काम कोण केलं नाही किंवा संपर्क नाही असा विषय नाही. भारतीय जनता पार्टीनं उमेदवार देताना आपण नवीन देऊया ह्या भावनेनं यावेळी नवीन उमेदवार दिलेले. एकंदरीत बघितल्यानंतर निवडणुकीचं चित्र तुम्हाला काय दिसते? तुमच्या नुसत्या प्रभागाचा विषय नाही, एकंदरीतच. कारण की भाजप विरुद्ध सर्व पक्ष जरी ते जाहीर आघाडी त्यांनी जाहीर केली नसली तरी प्रत्यक्ष आघाडी आहे. कोण ना कोण कुठल्या ना कुठल्या वॉर्डात एकत्र आहे, कोण ना कोण कुठल्या तर वॉर्डात एकमेकांच्या विरोधात आहे. तर नेमकं तुम्हाला काय चित्र वाटतंय? काय आहे, भाजप विरुद्ध सगळे ह्याच्यातच विजय असतोय भारतीय जनता पार्टीचा. कारण की एखाद्या पक्षाच्या विरुद्ध जर सगळी एकवट होत असतील तर ह्याच्यातच आपल्याला रिझल्ट कळायला पाहिजे की बाबा भारतीय जनता पार्टी तर सगळ्यांना जड चालले किंवा भारतीय जनता पार्टी सत्तेपर्यंत पोहोचू शकते. आणि त्यामुळेच तर मला खात्री आहे की प्रभाग 4, प्रभाग 3 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार येतीलच. पण मिरजेमध्ये 15+ होतील असा आमचा अंदाज आहे. मागच्या 12 उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीचे आले होतो. पण यावेळीचा लोकांचा प्रतिसाद, सगळ्या उमेदवारांची असणारी सगळ्यांचा संपर्क बघता मिरजेत 15 येतील आणि महापालिकेवर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल, भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, मी तुम्हाला अतिशय विश्वासानं सांगतो. तर बघा, याबद्दल काय सांगाल? आतापर्यंत तुम्ही विकास कामं सांगितलं, आणखीन कोणती कामं इथं आवश्यकता आहे किंवा आणखीन पुढे काय असणार आहे? कारण की आणि शेवटी मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आहे? एक तर प्रभागामध्ये तर विकास झालाच झाला, पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्यावेळी मला स्थायी समिती सभापतीचं पद मिळालं त्यामुळे मला सांगायला विशेष आनंद होईल की मिरज शहरामध्ये अनेक काम करण्याची संधी मला मिळाली. मला आवर्जून सांगावं वाटतं की आपण मिरजेत एंट्री केल्या केल्या महात्मा गांधी चौकामध्ये आपण तिरंगा ध्वज फडकवला 100 फुटी, म्हणजे जिल्ह्यातला पहिला तिरंगा ध्वज फडकला. ज्या मिरजेची भारताच्या बाहेर ज्या सतार आणि तंबोरानं ओळख निर्माण करून दिली त्याची प्रतिकृती आपण बसवली. ज्या मिरजेचा इतिहास लक्ष्मी मार्केट पासून लिहिला जातो त्या श्री महालक्ष्मी मातेची मूर्ती आपण नवीन बसवली, तिथं सुशोभीकरण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुशोभीकरण केलं. असे भरपूर काम आहेत. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील चौक इथे चिल्ड्रन पार्क, म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की सांगलीत नाही याच्यापेक्षा सुसज्ज चिल्ड्रन पार्क आपण मिरजेत केलं. आताही आपण तिथं बघायला गेलं तर 400-500 मुलं सहज खेळत असतात लहान. म्हणजे ज्या इंदिरानगरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुतळा आपण तिथं सुशोभीकरण केला. म्हणजे संधी मिळाल्यानंतर नुसता प्रभागाचा नाही तर मिरजेचाही विकास करण्याचं काम आपण केलं. आणि भविष्यात सुद्धा रस्ते, ड्रेनेज, गटार, पाणी हे बेसिक काम आहे. हे सोडून आपण समाजासाठी काय करू शकतो? माझा आता प्रामुख्याने टार्गेट आहे की आता कॉन्क्रिटीकरणाचे रोड आपण प्रभागामध्ये करायचे, जेणेकरून तो खर्च वाचला की एक कॉन्क्रीटचा रोड केला की 20 वर्ष आपल्याला तिथं खर्च वाचू शकतो आणि तो खर्च आपण दुसऱ्या कामात लावू शकतो. अभ्यासिका असेल मुलांना, नाना नानी पार्क असेल. आज आरोग्याच्या दृष्टीने माझ्या प्रभागामध्ये मी 3 हॉस्पिटल उभा केले. आणि काय वाढवता येतील का? झेडपी डिपार्टमेंटच्या मागे लागून अंगणवाडी वाढवण्याचं काम आहे. विस्तारित माझा भाग, वार्डातला विस्तारित भाग आहे, दाट वस्ती आहे, तिथं पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून पोलीस चौकी एखादी नवीन करता येते काय? या सगळे माझे भविष्यातली विजन आहेत. त्या पद्धतीने हे होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपाचे प्रभाग 4 मधील उमेदवार निरंजन आवटी. आणि यांनी हे सांगितलंय की विकासाच्या मुद्द्यावर आणि विकासाचे विजन घेऊन मी जनतेसमोर चाललोय. आणि राजकीय बोलताना त्यांनी सांगितले की सगळे पक्ष एकत्र भाजपाच्या विरोधात लढतात, तिथंच भाजपाचा विजय आहे. बंधुता न्यूज नेटवर्कच्या निवडणुकीचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागामध्ये नवीन उमेदवारासोबत आपण पुन्हा भेटू. नमस्कार.